हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज बघा 29/8/2025 सकाळचे 8:42 झालेले आहेत. तर ऍज पर द शेड्यूल आपलं जे स्पेशल राऊंड 3 आहे, म्हणजे लास्टचा राऊंड आहे. तुम्हाला माहित आहे, आज सकाळी 29/8/2025 ला सकाळी 8 वाजता जी अलॉटमेंट लिस्ट आहे ती पोर्टलवरती जाहीर करण्यात येणार होती. तर ऑलरेडी ही अलॉटमेंट लिस्ट पोर्टलवरती जाहीर केलेली आहे. विद्यार्थ्यांनी याच्या पुढे काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. स्टुडंट आणि कॉलेजेस लॉग इन मध्ये जाऊन तपशील दर्शवला जाईल, म्हणजे तपशील तुम्हाला बघायला मिळेल. विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवण्यात येईल. तर विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवण्यात आला असेल. आणि डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ऍडमिशन राऊंड, आता कट ऑफ लिस्ट पण आजच जाहीर होणार आहे. तर कोटा अंतर्गत जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी पण आणि कॅप अंतर्गत जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी पण ही दोन्ही प्रोसिजर सेमच आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण होमला आल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट लिस्ट वरती जायचंय. अलॉटमेंट लिस्ट वरती गेल्यानंतर आपण जर काय केलं इथून सरळ सरळ एखाद्या विद्यार्थ्याचा काय करू शकतो आपण, इथून काय करायचंय, जो नंबर आहे विद्यार्थ्याचा काय करायचा आहे, नंबर इथून कॉपी करून घेतला. म्हणजे अलॉटमेंट जे काय बघायचं असेल आपल्याला, लॉग इन न करता आपण जर नंबर सर्च केला तर तुम्हाला बाहेरच लॉग इन न करता डिटेल्स बघायला मिळतात. ह्या विद्यार्थ्याला प्रिफरन्स नंबर 4 लागलेला आहे, स्टुडंटची कॅटेगरी कुठली आहे, अलॉटेड कॅटेगरी कुठलेली आहे, पॅरल कॅटेगरी कुठली आहे, युडायस नंबर काय, अलॉटेड कॉलेजचं नाव काय, स्ट्रीम कुठली आहे, सायन्स आर्ट कॉमर्स आहे का, स्ट्रीम कोड कुठला आहे, स्टेटस कुठला आहे आणि मीडियम कुठला आहे, हे सगळं तुम्हाला इथं बाहेरच बघायला मिळतंय. पण ह्याच्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला लॉग इन केल्यानंतर मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी होमला आल्यानंतर काय करायचं, इथं लॉग इन करायचंय. लॉग इन वरती क्लिक केलं आणि तुम्हाला इथं तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला फिलअप करायचे, कॅप्चा कोड टाकायचा आणि तुम्ही काय आता होमला आल्यानंतर बघा, डॅशबोर्डला आल्यानंतर तुम्हाला असं दिसतंय. आता सध्या तुम्हाला काय केलेलं आहे, तुम्हाला होमला आल्यानंतर अशा सगळं तुमचं नाव वगैरे सगळं दिसत असते. आता बघा, तुम्हाला डायरेक्ट इथं कॅप अलॉटमेंट स्टेटस मध्ये जायचं आहे आणि कॅप अलॉटमेंट स्टेटस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्पेशल राऊंड 3 सिलेक्ट करायचं. तर बघा, याही विद्यार्थ्याला आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे. सगळं तुम्हाला अलॉटेड कॅटेगरी, अलॉटेड कॉलेज, स्ट्रीम कोड, स्ट्रीम सायन्स, प्रोसीड फॉर ऍडमिशन, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळतंय. अलॉटमेंट डेट कधीची आहे, तर बघा आजचीच डेट आहे. तर अशा प्रकारे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याच्यानंतर तुम्हाला जर काही डॉक्युमेंट जर इथून अपलोड करायचे असतील अजून, तर तुम्ही ते डॉक्युमेंट्स पण इथून अपलोड करू शकताय. ठीक आहे. आणि जर काही चुकीचे डॉक्युमेंट्स असतील तर डिलीट करून तुम्ही परत नव्याने डॉक्युमेंट्स काही अपलोड करायचे असतील तर तेही अपलोड करू शकताय. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन दिसते. जर जाऊन तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेणार असाल तर प्रोसीड फॉर ऍडमिशन हे बटन तुम्हाला दाबायचं आहे. पण तत्पूर्वी तुम्ही प्रिंट अलॉटमेंट लेटर हे पण तुम्ही चेक करू शकताय. पण डायरेक्ट तुम्हाला जर कॉलेजला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, ह्याच्यामध्ये प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन क्लिक करा आणि तुम्ही इथून जर कन्फर्म करायचं असेल तर कन्फर्म करू शकताय. तर अशा प्रकारे सक्सेस येते. आता चुकून तुम्हाला झाला असेल तुमच्याकडे प्रोसीड फॉर ऍडमिशन, तुम्ही अंडू प्रोसीड फॉर ऍडमिशन पण करू शकताय. ठीक आहे. हे बघा, परत अंडू झालं. तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचं आहे, प्रिंट अलॉटमेंट लेटर वरती क्लिक करा आणि तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर तुमचं डाउनलोड होतंय. बघा, अशा प्रकारे असं लेटर आहे, ते सेव्ह करून घ्या. आणि सेव्ह करून घेतल्यानंतर बघा, तुम्हाला हे लेटर आहे ते सेव्ह करून घेतल्यानंतर बघा, डेस्कटॉपला तुम्हाला ते लेटर सेव्ह करून घ्यायचं आहे. आणि सेव्ह करून घेतल्यानंतर अलॉटमेंट लेटर आहे बघा, असं तुम्हाला ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे तुमचं अलॉटमेंट लेटर आहे. सगळ्या अलॉटमेंट डिटेल्स सगळं काही जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर तुमचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट सगळे त्याच्याबरोबर अटॅच करून, म्हणजे तुमचं मार्कशीट असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, अंडरटेकिंग फॉर्म असेल, जे काही तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर तुमचे जे काही नॉन क्रिमिलियर असतील ते सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत, प्लस तुमचं आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, हे सगळं त्याला जोडायचं आहे. आणि हे जाऊन कॉलेजला जायचं, कॉलेजला घेऊन जायचं. कॉलेज हे त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल आणि तिथं तुम्हाला फी भरून तुमचं कॉलेज तुम्हाला फायनली काय केलं जाईल, अलॉटमेंट केली जाईल. कॉलेज अलॉट होईल, ऍडमिशन कन्फर्म होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऍडमिशन लेटर मिळणार आहे. ऍडमिशन लेटर मिळत असते. ठीक आहे. अशा प्रकारे पूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकताय. ठीक आहे. तर ही झाली प्रोसेस जी विद्यार्थ्यांनी करायची आहे. आता कॉलेजनं जी करायची प्रोसेस आहे ती कॉलेजच्या लॉग इन मधून होणार. त्यामुळे कॉलेजच्या लोकांनी काय करणार, कॉलेजच्या लोकांनी लॉग इन करून
त्यांच्या त्यांच्या लॉग इन मधून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ऍडमिट करून घ्यायचं असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही आहे प्रोसिजर लास्ट राऊंडची. आणि तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यानंतर पुढचा राऊंड लागेल का नाही लागेल अजून त्याच्या बाबतीत काही संपूर्ण माहिती आलेली नाही. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना तुम्ही बघू शकताय, हे झाली आर्टची लिस्ट, ही कॉमर्सची लिस्ट आहे बघा, त्याच्यानंतर ही सायन्सची लिस्ट आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेऊन टाकावं, कारण याच्या पुढचा राऊंड लागल ना लागल अजून काय संपूर्ण माहिती आलेली नाही. त्यामुळं सर्वांनी ऍडमिशन करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचं जे काही नोटिफिकेशन असतील त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. संपूर्ण माहिती जी असते आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो. न्यूज तुमच्यासाठी महत्वाचे घेऊन येत असतो, अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही शेअर पण करू शकता. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली.